मित्रांनो नमस्कार. मी दिलीप कुमार गट्टे, आदर्श शिक्षण क्रीडा बहुउद्देशीय संस्था बुलढाणा. आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे. आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की ट्रेड फंड म्हणजे काय? TPF याचा मतलब असा आहे की ज्या कंपन्याचे 500 करोडच्या वरती जे टर्नओव्हर आहे, या कंपन्या TPF फंड, CSR फंड देतात. हा TPF फंड हा विदेशमध्ये ज्या कच्चा तेल निघते त्याच्यावरती जो टॅक्सेशन असतो, त्या टॅक्सेशनमधला 2% हा NGOसाठी, ट्रस्टसाठी राखीव ठेवण्यात आलेला असतो. हा फंड करोडो रुपयाच्या हिच्यामध्ये कंपनीकडे जमा असतो व आज कंपन्या हा ट्रेड फंड हा NGOना वितरित करीत असतात. याची पद्धत अशी आहे की ज्या ट्रस्टला, संस्थेला यांना डोनेशन द्यावं लागते. त्या डोनेशन संदर्भात प्रोसेस NGOकडे NGOचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, CSR सर्टिफिकेट, नीती आयोग सर्टिफिकेट, 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट, 3 वर्षाचे ITR व प्रोजेक्ट रिपोर्ट व तुमचा संस्थेचा टर्नओव्हर व प्रोजेक्ट रिपोर्ट, तुम्ही कोण्या क्षेत्रामध्ये काम करता त्या संदर्भातचा अत्युत्तम प्रोजेक्ट रिपोर्ट असणं आवश्यक आहे. व सर्व डॉक्युमेंट घेऊन ही कंपनीला सबमिट केल्या जातात. ज्यावेळेस कंपनी सर्व डॉक्युमेंट बघतात त्यावेळेस RBIकडून स्लॉट संदर्भात स्लॉट बुकिंग करण्यात येतो व स्लॉट बुकिंग करून कंपनी आणि ट्रस्टमध्ये एक ॲग्रीमेंट होते. ज्यावेळेस कंपनी ट्रस्टमध्ये ॲग्रीमेंट होते, ठरलेल्या वेळानुसार एक मीटिंग पॉईंट ठरलेला असतो व त्या मीटिंग पॉईंटला ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव किंवा ट्रस्टने नेमून दिलेला ॲथॉराइज पर्सन व कंपनी पर्सन हे दोघंजणं त्या मीटिंग हॉलला येणार. त्यामध्ये वेळ वगैरे ठरलेली असती. हे दोघंजणं त्या मीटिंग पॉईंटला आल्यानंतर सुरुवातीला कंपनीचे सर्व डॉक्युमेंट दाखवून देणार. कंपनीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, कंपनीचा बॅलेन्स, कंपनीचा ॲथॉराइज पर्सन आलेला त्याचा एजंटी कार्ड, ROC, हे सर्व डॉक्युमेंट कंपनी देऊन एक प्रकारची KYC केली जाते. त्यानंतर ट्रस्टचे संपूर्ण डॉक्युमेंट दाखवून देतात. त्यानंतर दोघांचं योग्य ठरलेल्या वेळेनुसार बँकिंग टायमिंगमध्ये यांचं एक नियोजन असतं. ज्यावेळेस ट्रेड प्रॉफिट फंडमध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे की ट्रेड प्रॉफिट फंडमध्ये ज्या कंपन्या जे डोनेशन देतात त्या डोनेशनमध्ये जवळपास समजा एका ट्रस्टला ते जर 10 कोटी रुपये डोनेशन देणार तर ते 5 कोटी 4 कोटी ते ट्रस्टकडून घेऊन जाणार व यासाठी हा सगळं एक टर्म शीट बनलेली असते ठरलेल्या वेळेमध्ये. या ठरलेल्या नियोजनानुसार ज्या दिवशी KYC झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा वेळ असतो, म्हणजे बँकिंग टायमिंगमधील हा वेळ असतो. त्यावेळेस कंपनी पर्सन जाणार, दिलेल्या ठिकाणावरती ती कॅश ट्रस्टची बघणार. ट्रस्टची कॅश बघितल्यानंतर जवळपास समजा 5 कोटी रुपयाची डीलिंग जर असेल, ती कॅश बघितल्यानंतर कंपनी कन्फर्म करेल बा यांच्याकडे कॅश आहे. बघितल्यानंतर कंपनी पर्सन तिथून एक साधा फोननी कॉल करणार कंपनीला की बा इथं कॅश ओके आहे. कंपनी तिथून संस्थेचं बँक अकाउंट व्हेरिफिकेशन करणार. त्यामध्ये 1% ठरलेल्याप्रमाणे समजा 5 कोटी रुपये, 5 कोटीचे 1% ते 5 लाख रुपये त्या संस्थेच्या खात्यात मारणार. कन्फर्मेशन झाल्यानंतर सगळं ओके झाल्यानंतर कंपनी 2 किंवा 3 टप्प्यामध्ये त्या संस्थेच्या खात्यामध्ये ते पूर्ण अमाऊंट पाठवून देणार. 5 कोटी असले की 10 कोटी त्यांच्या खात्यात येणार. कंपनी 5 कोटी घेऊन जाणार. हा सर्व व्यवहार संपूर्ण झाल्यानंतर त्यामधील त्यांना एक डोनेशन लेटर देण्यात येतं. ते मेल IDच्या माध्यमातून दिल्या जाते. हे दिल्यानंतर संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर संस्थेला दिलेलं डोनेशन यांनी त्या कामावरती खर्च करावे असा त्याचा नियम आहे. परंतु याच्यामध्ये एक असं झालेलं आहे, तर हे जे ट्रेड प्रॉफिट फंड आहे म्हणजे TPF फंडचा हे व्यवहार नेहमी होत नाही. मोजक्याच कंपन्या ज्या ट्रेड प्रॉफिट फंड देतात, तर याच्यामध्ये कुठल्याही जर कोणत्याही ट्रस्टला, संस्थेला, NGOला
ट्रेड प्रॉफिट फंडमध्ये जर काम करायचं असेल तर याच्यामध्ये 5 महत्त्वाच्या टिप्स. पहिली महत्त्वाची टिप्स की जी कंपनी तुम्हाला डोनेशन देणार त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बुकिंग देण्यात येऊ नये. कंपनी बुकिंग मागणार, 15 लाख बुकिंग मागणार, तर अशी बिना बुकिंग देऊन कुठल्याही प्रकारचं काम करू नये. जर जी कंपनी बिना बुकिंगमध्ये येण्यास तयार असेल त्यांच्यासोबत काम करा, ते आले की 100% काम कराल. दुसरा मुद्दा असा आहे की ट्रस्टकडे स्वतःची कॅश असेल तरच काम करायचं, नाही तर करू नये. फंडरच्या कॅशवरती कधीही काम करण्यात येऊ नये. फंडरचा विषय असा आहे, फंडर कॅश दाखवण्यासाठी 15 लाख रुपयाची बुकिंग घेते व ती बुकिंग फक्त फंडर हा काम करण्यासाठी कधीच उत्सुक नसतो. तो कशाला त्याचे 5 कोटी रुपये रिक्समध्ये टाकल 15 लाख रुपयासाठी. तर हा फक्त एक झोल आहे. तिच्यासाठी स्वतः फंडरला बुकिंग देऊन कुठल्याही प्रकारचं ट्रेड प्रॉफिट संदर्भात काम लावण्यात येऊ नये. तिसरा मुद्दा, मीडिया तुम्हाला सांगेल की कंपनी अशी काम करेल, तशी काम करेल, आम्ही करून देऊ, तर मीडियावरती कुठल्या प्रकारचा विश्वास ठेवण्यात येऊ नये. तसेच भरपूर कंपन्या या 5 स्टार हॉटेलला, 7 स्टार हॉटेलला मीटिंग करतात. जी रिअल कंपनी त्याला जर काम करायचं असेल तर तुम्हाला 5 स्टार हॉटेल भेटणार नाही, 7 स्टार हॉटेलला भेटणार नाही. प्रॉपर ट्रेडरच्या ऑफिसला जाऊन तिथंच तुम्ही तुमची डील करू शकता. हे सगळी योग्य प्रोसेस. पाचवी महत्त्वाची टिप्स अशी आहे की काम करताना आपण कुठल्या कंपनीसोबत काम करू राहिलो त्याची संपूर्ण शहानिशा करून घ्यावी. जर ज्या कंपनी तुम्हाला डोनेशन देण्यास उत्सुक असेल त्यांना तुम्ही ईमेल IDद्वारे त्यांचा मेल प्राप्त करून घ्या. त्याच्या अकाउंटची पूर्ण माहिती घ्या व ते कंपनीनं खरोखर काम केलेलं आहे का याची संपूर्ण शहानिशा करा. हे या पद्धतीने जर काम होत असेल तर नक्कीच ट्रेड प्रॉफिट फंडमध्ये काम होईल. तर असं आहे, तर डुप्लिकेट, फर्जी, फसवणूक करणारे फंडर, कंपनी, मीडिया यांच्यापासून सावधान राहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.